आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडनं पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती असा दावा करुणा मुंडेंनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक आहेत असंही करुणा मुंडे म्हणालेत। यासह पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत सुद्धा आका आहेत, माझ्याकडे सगळ्याचे पुरावे असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। शिवाय धनंजय मुंडेंची पॉलिटिकल पॉवर वापरून या ठिकाणी आका जमिनी बळकावतात असाही आरोप करुणा मुंडेंनी केलाय। त्यामुळे लवकरच आकाची नावं सांगणार असल्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय। माझे नवरेला अधिकार आहे, मला मारून टाकण्याचे अधिकार आहे त्यांना, क्योंकि तो माझा नवरा आहे। पण जे वाल्मिक कराडला मला स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला? माझे नवरेने दिला। आणि कलेक्टर ऑफिसचे केबिन मध्ये, जरी जिल्हा अधिकारीचे केबिन मध्ये तुम्ही पोलिसांचे समोर, माझे नवरेचे समोर, कलेक्टरांचे समोर जरी तुम्ही मला स्पर्श करू शकतात, मारहाण करू शकतात। मेरे को कपड़े में बाथरूम निकलने तक मारा था वो वाल्मिक कराड के 2 कोड़ी के गुंडे ने। ते एक आका नाही आहे, वाल्मिक कराड सारखे खूप लोक आहे धनंजय मुंडे एंड गँग मध्ये। हचकून घेण्याचे जे काम करताय लोक ते खूप आका आहे। औरंगाबाद मध्ये वेगळे आहे, पुण्यामध्ये वेगळे आहे, आपले सांगलीमध्ये वेगळे आहे। जे धनंजय मुंडेचे नावावरती, त्यांचे पावरवरती, जे राजकीय पावर आहे त्यांच्याकडे, ते पावरवरती लोकांची जमीन हिचकून घेण्याचं काम करताय असे खूप आका आहे, ज्याचे माझ्याकडे सगळे पुरावे पण आहे। पण आता मी त्यांचे नाव घेणार नाही, पण लवकरच त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळं तोंड उघडणार आहे मी।